हॅलो ऑल. काल आपला कंबाईनचा पेपर झाला आणि याच्या अगोदर मी एक 4 हे घेतले होते लॉजिकचे लेक्चर. त्याच्यावरती काही पॉझिटिव्ह कमेंट होत्या, काही निगेटिव्ह कमेंट होत्या आणि आपल्या व्हिडिओचं टायटलसुद्धा तुम्ही बघितलं असेल. लॉजिक हे खरंच भ्रम आहेत का? की ते ॲक्चुअल एक्झाममध्ये लागतात? तर आपण वन बाय वन बघणार आहोत. ते तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. जुने व्हिडिओ आहे माझे 4. ते लॉजिक खरंच लागतात का? तर पहिला आपला जो प्रिन्सिपल होता प्रॉमिनन्स प्रायोरिटी प्रिन्सिपल. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यामध्ये जी सगळ्यात फेमस व्यक्ती असते किंवा मोठी व्यक्ती असते ते आपल्याला टिक करायचं असतो आणि कुठे ज्या प्रश्नाला आपल्याला कंटेंट येत नाही त्या प्रश्नालाही आपण लॉजिक लावत असतो. मी कोणत्याही व्हिडिओत तुम्हाला सांगितलं नाही की तुमचे हे लॉजिक तुम्हाला म्हणजे केवळ आणि केवळ लॉजिक तुम्हाला पास करून देईल असं कधीच होणार नाही आहे. तुमचं कंटेंट प्लस तुमचे लॉजिक मग तुमचा कट ऑफ क्लिअर होणार आहे. जर तुम्ही म्हणले ना की नाही मी फक्त कंटेंटच्या भरोश्यावर किंवा फक्त लॉजिकच्या भरोश्यावर कट ऑफ क्लिअर करेल तर ते कधीच होणार नाही तुमचं. आता काल पण तुम्ही जे पेपर आले मार्केटला जे व्हायरल झाले त्याच्यामध्ये त्यांनी टिक केलेलं होतं. त्याच्यावरती पण तुम्हाला कळेल की प्रत्येकजण आता मार्केटमध्ये जो आहे, जे कॉम्पिटिशन आहे, जी स्पर्धा आहे, ते प्रत्येक जणाला आता हे लॉजिक माहीत झाले. प्रत्येकाला माहिती आहे म्हणून ते तुम्हाला माहिती असणं सुद्धा गरजेचं झालेलं आहे, कारण की तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये टिकणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलाच आपला हा इतिहासाचा प्रश्न होता. त्याच्यामध्ये त्यांनी मुझफ्फरपूर जो आपला बॉम्ब खटला आहे त्याच्यातला विचारलं होतं की देशद्रोहाचा खटला कोणावरती दाखल केला होता. तर त्याचं उत्तर आपलं लोकमान्य टिळक होतं. का? मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रॉमिनन्स प्रायोरिटी प्रिन्सिपल म्हणजे जे सगळ्यात फेमस व्यक्ती आहे ते आपण मारत असतो. आता जेवढे पण आपले हे झाले त्याला लोकमान्य टिळक हे जहालवादी होते आणि त्या अनुषंगाने हा विचारलेला प्रश्न होता. तर इथं तुम्ही लोकमान्य टिळक हेच उत्तर टिक करणं अपेक्षित होतं. पुढचा आपला प्रश्न हा करंट अफेअरच्या अनुषंगाने विचारलेला होता. याच्यासुद्धा आपला तो प्रॉमिनन्स प्रायोरिटी प्रिन्सिपल हा PPP रूल लागतो. याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जे सगळ्यात फेमस किंवा जे मोठी व्यक्ती आहे किंवा मग आपण त्याला फेमसच म्हणू शकतो इथं, कारण की एक ऑर्गनायझेशन आहे. तर SBI हे तुम्ही इथं टिक करणं अपेक्षित होतं. आता कोटक तर कोणी टिक काढणार नाही. कोणी म्हणू शकतं की ICI किंवा HDFC सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पण तुम्ही बघसाल की राज्यसेवा पूर्व 2022ला सुद्धा त्यांनी करंट अफेअरमध्ये SBI वरती म्हणजे त्याची आंतरराष्ट्रीय शाखा होती, त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला होता. त्या अनुषंगाने आणि इंडियामध्ये सगळ्यात मोठी पब्लिक सेक्टर बँक कोणती आहे? तर ती आपली SBI. त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं होतं. पुढे जर आपण बघितलं तर त्यांनी हा बेस्ट मॅजिक क्रिएटरचा अवॉर्ड विचारलेला होता. याच्यासुद्धा जर तुम्ही बघसाल YouTubeवरती आता जे रील्स वगैरे स्क्रोल करतात त्यांना तर माहिती आहे. सुहानी शाह फेमस आहेत त्या, माइंड रीडिंग करतात त्या. तर इथे सुद्धा तुम्ही हे सुहानी शाह टिक करणं काय म्हणतात त्याला की अपेक्षित होतं. याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक सांगतो. याच्यामध्ये LCM आणि आपला सिमिलर सॉर्टिंग मेथडसुद्धा लागत होती. प्रत्येक प्रश्नाला तुम्ही 1 किंवा 2 असे लॉजिक लागतात किंवा 2 पेक्षा अधिक सुद्धा लॉजिक लागू शकतात. मी तुम्हाला पुढे सुद्धा डिस्कस करणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शहाशा हे होतं आणि याच्यापैकी तुम्हाला एक टिक करणं अपेक्षित होतं. इथे तुम्ही सुहानी शाह हे टिक करणं अपेक्षित होतं. इथं 2 आपले लॉजिक लागतात. कोणकोणते? एक आपलं LCM लागतं, त्याला आपण लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणतो. कसं? शहा आलं, इथं शहा आलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिस्ट्रॅक्शन फिल्टर मेथड मी सांगितलेलं आहे किंवा मग तुम्ही प्रॉमिनन्स प्रायोरिटी प्रिन्सिपलसुद्धा याच्यामध्ये यूज करू शकता. ह्या जे वर्ड आहे मी तुम्हाला वापरतोय प्रॉमिनन्स प्रायोरिटी प्रिन्सिपल, हे पाठ करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त याच्या मागची कोर कन्सेप्ट काय आहे ती लक्षात घ्या. मला काय सांगायचं आहे ते लक्षात घ्या आणि हे लॉजिक तुम्ही PYQ प्रॅक्टिस करा, तरच तुम्हाला ते आत्मसात होणार आहे. पुढे हे LCM सिमिलरिटी सॉर्टिंग मेथड याच्यावरती एक प्रश्न सापडला होता काल मला. हा कालच्या आपल्या कंबाईनचा पेपरमधला प्रश्न होता की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिलेले आहे? याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वसंतदादा हे वसंतराव नाईक हे तुम्हाला त्यांनी सारखं दिलेलं आहे. म्हणजे इथं तुमचं LCM लागतं आणि याच्यापैकी मग नंतर तुम्हाला आपला प्रायोरिटी प्रिन्सिपल वापरायचा होता, प्रॉमिनन्स प्रायोरिटी प्रिन्सिपल. या दोन्हीपैकी तुम्ही एक टिक करणं अपेक्षित होतं. हा ॲक्च्युली ज्याने राज्यसेवा मेन्सचं प्रिपरेशन केलं आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप इझी होता. तर GS2ला आपण हे सर्व करतो इलेक्शन टॉपिकमध्ये. तर वसंतराव नाईक हे त्याचं उत्तर आहे. हे सुद्धा आपल्या लॉजिकनुसार सुटत होतं. प्रश्न तसा कंबाईनच्या लेवलला हा डिफिकल्ट आहे, पण ज्यांनी ऑलरेडी राज्यसेवा वगैरे मेन्स दिले तर त्यांच्यासाठी हा प्रश्न इझी होता. म्हणजे इथं आपलं हे सेकंड प्रिन्सिपलसुद्धा लागलेलं आहे, LCM आणि सिमिलरिटी सॉर्टिंग मेथड. पुढे मी तुम्हाला सांगतो, याच्यावरती मी प्रश्न नाही घेतले. एक जे आपलं लॉजिक होतं ना, मॅक्स ट्रूथ ऑप्टिमायझर प्रिन्सिपल, याचे खूप सारे प्रश्न होते. म्हणजे कालचा जर पेपर तुम्ही बघितला तर तो
मागच्या वेळेस त्यांनी वन लाइनर स्वरूपाचे प्रश्न विचारले होते. यावेळेस त्यांनी जास्त फॅक्च्युअल आणि त्यांनी मल्टी लाइनर प्रश्न विचारण्यावरती भर दिलेला आहे. जर तुम्हाला मी सांगितलं होतं मॅक्स ट्रूथ ऑप्टिमायझर प्रिन्सिपलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की जर तुम्हाला माहीत नाही, तर मॅक्सिमम ऑप्शनला तुम्ही बरोबर कन्सिडर करायचं असतं आणि मिनिमम तुम्ही चुकीचं कन्सिडर करायचं असतं. या अनुषंगाने तुम्ही हिस्ट्रीचा हा जर प्रश्न बघितला, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? याच्यामध्ये जर तुम्ही ऑप्शन बघितले, इथं फक्त तुम्हाला 2 आहे, इथं 2 आहे. 4 स्टेटमेंटचा आपला प्रश्न आहे. इथं 3 आहे आणि इथं 3 आहे. याच्यापैकी तुम्हाला मग हे 3 आणि 4 सिलेक्ट करणं अपेक्षित होतं. याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, जे आपले वरचे विधानं असतात त्याला आपण बरोबर कन्सिडर करत असतो. म्हणजे ए आणि सीमध्ये तुम्हाला प्रायोरिटी ठरवायची आहे, तर तुम्ही सरासरी एला ठरवायला पाहिजे. आणि यातलं जे ए विधान आहे ना, हे तुमचं स्टॅटिकचा पार्ट आहे, हे तुम्हाला माहितीच पाहिजे. हे जर तुम्ही प्रश्न असे लॉजिकने सोडवायला लागले ना, तर मग तुमचा गेम झालाच समजा. कारण की कंटेंटसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. याच्यासाठी हे जे आहे आपलं 11वीच्या स्टेट बोर्ड जुनंवालं, त्याच्यामध्ये हा सगळा डाटा आहे किंवा तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचत असाल, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही जे पण हिस्ट्रीचे रेफरन्स बुक वापरता किंवा वाचता, त्याच्यामध्ये हे पार्ट असतो कव्हर केलेला. त्याच्यामुळं खूप काही असं अवघड विधान नव्हतं. सगळ्यांनाच माहिती आहे एन. एम. जोशी आणि त्यांची सोशल सर्व्हिस लीग. त्याच्यामुळे तुम्ही हे उत्तर टिक करणं इथं अपेक्षित होतं. इथं आपला कोणता प्रिन्सिपल लागतो? मॅक्स ट्रूथ ऑप्टिमायझर प्रिन्सिपल. याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? तुम्हाला मॅक्सिमम गोष्टी ह्या गृहीत धरावं लागतं. गृहीत म्हणजे काय? त्याला नाकारावं लागत नाही तुम्हाला. नाकारावं म्हणजे काय? तुम्ही त्याला चुकीचं कन्सिडर करायचं नसतं. तुम्हाला माहीत नाही ना सी आणि डी, मग याला चुकीचं कन्सिडर करायचं नाही. याच्यामध्ये मग तुम्हाला त्यांनी ऑल ऑफ द अबोव्हचा ऑप्शनच दिला नव्हता. एक्झामिनर हा खूप हुशार आहे. त्याला सर्व माहिती आहे, की तुम्ही कुठपर्यंत वाचलेलं आहे, कुठपर्यंत नाही. तर त्या अनुषंगाने तो ऑप्शन सेट करत असतो. जर इथं ऑल ऑफ द अबोव्हचा ऑप्शन त्याने सेट केला असता ना, तर 99% मुलांच्या इथं विकेट उडालेली असते. कारण की हे फॅक्ट सरासरी कोणत्याही पुस्तकात कव्हर नाही. असेल हे कोणत्यातरी पुस्तकात तुम्हाला भेटेल रेफरन्स बुकमध्ये, पण सरासरी आपण तरी हे एवढं काही पाठ करत नाही. पुढचा प्रश्न मी तुम्हाला सांगतोय. राजश्री छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? असा त्यांनी प्रश्न विचारला. इथे सुद्धा तुम्ही बघसाल, की तुम्हाला जर माहीत नसेल, तर तुम्ही सर्व आता ॲक्च्युली हे कंटेंटचा सुद्धा भाग आहे तुमचा. फार काही अवघड प्रश्न नव्हता, पण जे UPSCकडून इकडे शिफ्ट झाले, तर त्यांच्यासाठी हे प्रश्न त्यांनी वाचलेलं नसतं, असं रीडिंग त्यांचं झालेलं नसतं. महाराष्ट्र स्पेसिफिक किंवा समाजसुधारक आहेत जे महाराष्ट्रामधले, त्यांचं रीडिंग नसतं. त्या अनुषंगाने मी जे लॉजिक सांगतो ते वर्क करतात इथे. या प्रश्नाला सुद्धा तुमचं उत्तर हे ऑल ऑफ द अबोव्ह असणार आहे. पुढे जर आपण बघितलं तर त्यांनी काय विचारलंय, की नाही विचारलं म्हणजे खालीलपैकी आयटक ही संघटना होती आपली. आयटक आणि त्याचं विचारलं होतं, की कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवलं नाही, असं त्यांनी विचारलंय. मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला नाकारण्याचा अधिकार खूप कमीत कमी वेळा आहे आणि तुम्हाला जर गृहीत धरायचं असेल, जर तुम्हाला किती विधानं बरोबर आहे असं विचारलं असेल, तर तुम्ही मॅक्सिमम विधानं हे बरोबर पकडायचे असतं. याच्यामध्ये तुम्हाला नाही विचारलंय, त्याच्यामुळं तुमचा हा ऑप्शन तुम्ही टिक करणं इथं अपेक्षित होतं, जे की आपलं उत्तर होतं. आणि हा प्रश्न डिफिकल्ट कॅटेगरीचा होता, म्हणजे तेवढं सोपं नव्हतं. याच्यामध्ये तुम्हाला मॅथ्स या 4 मधले 2 माहीत असणं अपेक्षित होतं. पण सी.आर. दास किंवा हे जवाहरलाल नेहरू सगळ्यांना माहीत असेल, पण सरोजिनी नायडू आणि सी.आर. दासबद्दल बहुतेक जणांना माहिती नसणार आहे. तरीसुद्धा तुम्ही हा प्रश्न लॉजिकच्या बेसिसवरती सोडू शकता. कसं? की आपल्याला कमीत कमी हे चुकीचं पकडायचं असतं. आणि इथे अजून एक सांगतो मी तुम्हाला, आयोग आहे ना अशा पेअरिंग करून देतं. BCD आणि ए, योग्य आणि अयोग्य उत्तरामध्ये. ते सुद्धा तुम्ही इथून पुढे ऑब्झर्व करत जा. पुढचा आपला प्रश्न आहे, हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. फुले यशोदा गावाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे आहे. प्रत्येक विधानामध्ये त्यांनी फॅक्ट दिलाय. इथं लखमापूर दिलंय, इथं त्यांनी 1998 ही फॅक्ट दिली, यशोदा गावाचं वाण दिलंय आणि इथं त्यांनी मुंबई असे फॅक्ट दिले तिन्ही विधानामध्ये. याला चेंज करायला त्याला स्कोप होता, कुणाला? एक्झामिनरला, पण त्यांनी केलं का? नाही. प्रश्न हा जो आहे तो टफ कॅटेगरीचा आहे, डिफिकल्ट कॅटेगरीचा हा प्रश्न आहे. इथं एक्झामिनरनी लॉजिक अप्लाय करून दिलंय तुम्हाला. इथं त्याचं काय गृहीत होतं, की तुम्ही एक व्यापक दृष्टिकोनाने विचार करायला पाहिजे आणि तेच अपेक्षित होतं. इथं तुम्ही उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मारणं हे अपेक्षित होतं, जिथं की आपले तिन्ही विधानं बरोबर आहेत. पुढचा आपला हा प्रश्न होता. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघसाल, की तुम्हाला अचूक विचारलंय. अचूकमध्ये तुम्ही हे टिक करणं अपेक्षित होतं. आता हे प्रश्न तुमचे ॲक्च्युली कंटेंटचा भाग आहे, तरीसुद्धा इथं तुमचं लॉजिक अप्लाय होतं. का? मी तुम्हाला सांगितलं,
की तुम्हाला मॅक्सिमम स्टेटमेंट हे बरोबर पकडायचे असतात. आता हे तुमचं लॉजिक कुठं वर्क करत नाही, हे तुमचं भूगोलामध्ये हा प्रश्न आला होता. तिथे त्यांनी विचारलं होतं की चुकीचे विधाने कोणकोणते आहेत. मी तुम्हाला सांगितलं लॉजिक हे तुमचं 100% वर्क करणार नाही. का सांगतोय? कारण की याच्या भरोशावर बसू नका. तुम्हाला कंटेंटसुद्धा करायचं आहे. हे व्हिडिओसुद्धा बघा. कारण की हे तुम्हाला ते 3-4 एक्स्ट्रा जे क्वेश्चन आहेत त्याचा बूस्ट देणार आहे आणि ते तुम्हाला कट ऑफच्या पलीकडे नेऊन ठेवणार आहे. फक्त कंटेंटवरती जर तुम्ही म्हटले की नाही मी कंटेंटवरती पेपर काढतो तर खूप डिफिकल्ट आहे. तुम्हाला अभ्यासासोबतच अशा गोष्टींची सुद्धा गरज लागणार आहे आणि याच्यावरती जर तुम्हाला महारत हासिल करायचं असेल तर PYQचं मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. त्याच्यात तुम्हाला हे लॉजिक दिसून येणार आहे. या प्रश्नामध्ये ते लॉजिक वर्क करत नाही. कोणतं? मार्क्स ट्रूथ ऑप्टिमायझर प्रिन्सिपल. त्याच्यामध्ये आपण गृहीत धरतो की जास्तीत जास्त बरोबर आणि कमीत कमी चुकीचे. त्या लॉजिकने जर तुम्ही गेले तर तुम्ही ऑप्शन क्रमांक 1 टिक करणं अपेक्षित होतं, जे की इथं उत्तर आपलं चुकतं. याचं उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 3 आहे. बस मला एवढं सांगायचं होतं ह्या व्हिडिओमध्ये. आता पुढचे 6 दिवस आहे आपल्याकडे. मी हा व्हिडिओ सोमवारी रेकॉर्ड करतो ॲक्च्युली. तरी आजचा जरी आपण दिवस पकडला 6 दिवस आहे आपल्याकडे ग्रुप सीसाठी. तर ग्रुप सीचा चांगला अभ्यास करा. मागचे 4 व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसाल तर ते बघा. मला नाही वाटत की मी नवीन व्हिडिओ टाकेल कारण की ते योग्य नाही आहे टाकणं. कारण डिस्टर्ब होतात मुलं आणि सर्वस्व याच्यावरती मग ते झोकून देतात की लॉजिकवरतीच काय जे निघेल ते. शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला कंटेंट रिवाईज करणं खूप गरजेचं असतं. एक बेसिक प्लॅनिंग काय पाहिजे तुमचं? तुमच्याकडे 6 दिवस आहेत. जर आपण पकडला आज 5 जानेवारी आहे. नंतर 6, 7, 8, 9, 10 आणि 11ला तुमचा पेपर आहे. तर तुम्ही ह्या 6 दिवसामध्ये 6 विषय रिवाईज करणं अपेक्षित आहे. मग त्याचीसुद्धा तुम्ही प्रायोरिटी ठरवून घ्या. कोणकोणत्या विषयाला तुम्हाला कसं रिवाईज करणे. माझी जी प्रायोरिटी आहे ती आहे की मी आज पॉलिटी रिवाईज करेल, उद्या इकॉनॉमिक्स करेल, त्याच्यानंतर मी हिस्ट्री करेल, नंतर माझं जॉग्रफी, मग माझं सायन्स आहे आणि शेवटी माझं करंट आहे. ही माझी प्रायोरिटी आहे आणि तुम्हाला डेली ज्याला पॉसिबल होईल त्याने 2 तास करा. ज्यांना नाही होणार त्यांनी ॲटलिस्ट 1 ते 2 तास तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगची प्रॅक्टिस करायची. मॅथ आणि रिझनिंगची तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची कारण स्पीड ही खूप महत्त्वाची असते. तुम्ही कंबाईनच्या पेपरला सुद्धा बघसाल की तिथे विकेट उडाल्या आहे तुमच्या मॅथ रिझनिंगला का की तुमचं टाईम मॅनेजमेंट झालेलं नाही आहे. तर ते तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे मॅथ रिझनिंगची. आणि करंट अफेअरचं मी एक 2 तासाचं सेशन घेतलं होतं. त्याच्यातून एक 4 ते 5 तुमचे प्रश्न कव्हर होतात. मला वाटतं की मी अजून जर मला जमलं तर मी त्याचे नेमणुका वगैरे जे चॅप्टर आहे तर प्रयत्न करतो त्याचं तुम्हाला काही कंटेंट देता येतं का. एवढंच होतं माझ्या साईडकडून. बाकी तुम्ही जो सपोर्ट करताय किंवा मला काल फीडबॅक आले की नाही लॉजिक लागतात आणि हे मी पेपरनंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो की नाही लॉजिक लागतात म्हणून. डिटेलमध्ये मी याच्यावरती जेव्हा आपला ग्रुप सीचा पेपर होईल त्याच्यानंतर संपूर्ण आता प्रत्येक लॉजिकवरती प्रॉपर प्लेलिस्टच बनवेल. तोपर्यंत तुम्ही मागचे 4 व्हिडिओ बनवू शकता आणि जर जमलं तर बनवेल मी अजूनही व्हिडिओ या हप्त्यात. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.